हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. सर्व शिडकोतील सर्व राम भक्तांना आनंदाचे एक व्यक्तिगत करतो आहे की आमचं दीपनगर राम मंदिर हे आमचं 22व्या वर्षापासून आमचं पदार्पण करतो आहे आणि आम्ही मोठ्या उत्साहानं रामनवमी उत्सव साजरा करतो आहे. आज 31/3/25 पासून ते 5/3/25पर्यंत रामकथेचं नियोजन असणारे 7 ते 12 हरिभक्तपरायण नवनाथ महाराज यांचं जाधव आणि त्याच्यानंतर 7 तारखेला रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा होईल आणि 7 तारखेला काल्याचे कीर्तन झाल्यानंतर प्रसादाचं. तर सर्व शिडकोळकातल्या रामभक्तांना शुभेच्छा देतो आम्ही आणि सर्व मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं इथे उपस्थित राहून बरं का मोठ्या उत्साहानं आपण रामनवमी साजरी करूया एवढेच आमच्या रामभक्तांना विनंती करतो आहे. तुकाराम पाटील. तसेच आपल्यासोबत आता सुदर्शन नगरचे माजी नगरसेवक किशोरजी नागरे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. या नाकरा हडको येथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने रामनवमीचा कार्यक्रम जसा पहिल्या वर्षी झाला त्याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढच होत गेली आणि या 22व्या वर्षी अत्यंत चांगल्या मोठ्या प्रमाणे 7 दिवसाचं नियोजन ठेवण्यात आलेलं आहे. या 7 दिवसामध्ये नवनाथ महाराज जाधव यांच्या मुखातनं आपल्याला रामकथा ऐकायला मिळणार आहे व कथेची वेळ देखील आपल्या सर्व नागरिकांच्या सोयीनुसार उन्हाळा असल्या कारणानं संध्याकाळी 7 ते रात्री 10ची वेळ ठेवण्यात आलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व सिडको हडको भागातील नागरिकांना अशी जाहीर आव्हान करतो व विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपल्या या रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्तानं जो 7 दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांनी व भक्तांनी याचा लाभ घ्यावा हे मी आपल्या सर्वांना आव्हान करतो व थांबतो. पाण्याचा विषय बरोबर आहे. ह्या निमित्तानं आपण विचारला हरकत नाही. पाण्याचा विषय मोठा गंभीर आहे हे आम्ही आपल्याला जाहीरपणे मान्य करतो. परंतु गेल्या 15 दिवसामध्ये 36 तासाचं शटडाऊन घेतलं होतं. त्याच्यानंतर दुर्दैवानं 2 वेळेस जलवाहिनी परत फुटली. 6 तास व 9 तासाचा ब्रेक बसल्यामुळं आपल्या या हडको भागामध्ये 9व्या दिवशी पाणी पुरवठा झाला, काही ठिकाणी 8व्या दिवशी झाला आपल्या हडको भागात. त्यामुळं आणि आपल्या सर्व नागरिकांना माहिती आहे की पाणी पुरवठ्याची पाईपलाईनचं काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि कधी पाणी येणार हे बऱ्याच नागरिकांना व आपल्या माध्यमातून वृत्त पेपरच्या माध्यमातून माहिती आहे की साधारणतः एक 90 ते 95% काम पूर्ण झालेलं आहे. शहरामध्ये 54 पाण्याच्या टाक्या असतील, इतर अंतर्गत पाण्याची पाईपलाईन असेल, हे सर्व मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. टाक्यांची संख्या साधारणतः एक 30-32 पूर्ण झाल्या व बाकीच्या जे आहे त्या येणाऱ्या या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती पण आहे व त्यातल्या बऱ्याच टाक्यातनं पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. मी आपल्याला या माध्यमातून विनंती करेल की माता भगिनींना देखील सांगेल की लवकरात लवकर येणाऱ्या 2 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा 2 दिवस आड होईल व दिवाळी आपली कायमस्वरूपी या दिवाळीपासून पाण्याचा प्रश्न आपल्या शहरामध्ये राहणार नाही. जसं कचऱ्याची गाडी 365 दिवस येते, LED लाईट 100% मॅक्झिमम सुरू आहे, तसेच रोडचा प्रश्न आपल्या शहरामध्ये राहिलेला नाही. मॅक्झिमम रोड हे चांगले झालेले आहेत, डिवायडरचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच धर्तीवरती की आपल्या संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न हा 100% मिटून जाईल हे मी आपल्याला या प्रसंगी नक्की सांगू इच्छितो. काही पहिल्यांदा प्रश्न असा आहे की पाणी चालू पण कमीत कमी प्रशासनानं आंघोळीची गोळी ही काढावी. बरोबर आहे. हा एक प्रश्न बरोबर आहे. आंघोळीची गोळी म्हणतो आपण, हा एक विनोदाचा भाग आहे. परंतु जो काय नागरिकांना मी सांगितलं ना, जे 99% काम झालेले आहे, सिमेंट कॉन्क्रीट रोड असतील, LED लाईट असेल, कचऱ्याची गाडी 365 दिवस संपूर्ण शहरामध्ये येते, डिवायडरचं काम मॅक्झिमम झालेलं आहे. त्याच्यासोबतच पाण्याचं काम देखील प्रत्येकाला माहिती आहे. पाण्याची पाईपलाईन किती व्यासाची आहे, काय आहे, किती कोटीचं टेंडर आहे, हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत माहीत झालेलं आहे. फक्त पाणी येणं हे महत्त्वाचं असल्या कारणानं मी परत एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये व त्याच्यानंतर दिवाळीपासून आपल्याला पाण्याचा प्रश्न जसा बाकी इतर प्रश्न नाही आहे, कचरा, रोड, ड्रेनेज लाईन मॅक्झिमम शहरातील 90% झालेली आहे. फक्त पाण्याचा प्रश्न आहे, तो देखील 100% या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट होईल व दिवाळीनंतर आपली ही दिवाळी व इथून पुढच्या सगळ्या दिवाळ्या पाण्यासाठी एकदम गोड राहील हे मी या प्रसंगी सांगतो.
हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. सर्व शिडकोतील सर्व राम भक्तांना आनंदाचे एक व्यक्तिगत करतोय की आमचं दीपनगर राम मंदिर हे आमचं 22व्या वर्षापासून आमचं पदार्पण करतं आहे आणि आम्ही मोठ्या उत्साहानं रामनवमी उत्सव साजरा करतो आहे. आज 31/3 25 पासून ते 5/3/25पर्यंत रामकथेचं नियोजन असणारे 7 ते 12 हरिभक्तपरायण नवनाथ महाराज यांचं जाधव आणि त्याच्यानंतर 7 तारखेला रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा होईल आणि 7 तारखेला काल्याचे कीर्तन झाल्यानंतर प्रसाद असेल. तर सर्व शिडकोळकातल्या रामभक्तांना शुभेच्छा देतो आम्ही आणि सर्व मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं इथे उपस्थित राहून बरं का मोठ्या उत्साहानं आपण रामनवमी साजरी करूया एवढेच आमच्या रामभक्तांना विनंती करतो आहे. तुकाराम पाटील. तसेच आपल्यासोबत आता सुदर्शन नगरचे माजी नगरसेवक किशोरजी नागरे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. या नाकरा हडको येथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने रामनवमीचा कार्यक्रम जसा पहिल्या वर्षी झाला त्याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढच होत गेली आणि या 22व्या वर्षी अत्यंत चांगल्या मोठ्या प्रमाणे 7 दिवसाचं नियोजन ठेवण्यात आलेलं आहे. या 7 दिवसामध्ये नवनाथ महाराज जाधव यांच्या मुखातनं आपल्याला रामकथा ऐकायला मिळणार आहेत व कथेची वेळ देखील आपल्या सर्व नागरिकांच्या सोयीनुसार उन्हाळा असल्याकारणानं संध्याकाळी 7 ते रात्री 10ची वेळ ठेवण्यात आलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व सिडको हडको भागातील नागरिकांना अशी जाहीर आवाहन करतो व विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपल्या या रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्तानं जो 7 दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांनी व भक्तांनी याचा लाभ घ्यावा हे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो व थांबतो. सर आता कसं म्हणलं जातं 9 दिवसाला पाणी येतं तर महिलांना त्रास होतो त्यांच्याबद्दल काय बोलतो? पाण्याचा विषय बरोबर आहे. ह्या निमित्तानं आपण विचारला हरकत नाही. पाण्याचा विषय मोठा गंभीर आहे हे आम्ही आपल्याला जाहीरपणे मान्य करतो. परंतु गेल्या 15 दिवसामध्ये 36 तासाचं शटडाऊन घेतलं होतं. त्याच्यानंतर दुर्दैवानं 2 वेळेस जलवाहिनी परत फुटली. 6 तास व 9 तासाचा ब्रेक बसल्यामुळं आपल्या या हडको भागामध्ये 9व्या दिवशी पाणी पुरवठा झाला, काही ठिकाणी 8व्या दिवशी झाला आपल्या हडको भागात. त्यामुळं आणि आपल्या सर्व नागरिकांना माहिती आहे की पाणी पुरवठ्याची पाईपलाईनचं काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि कधी पाणी येणार हे बऱ्याच नागरिकांना व आपल्या माध्यमातून वृत्त पेपरच्या माध्यमातून माहिती आहे की साधारणतः एक 90 ते 95% काम पूर्ण झालेलं आहे. शहरामध्ये 54 पाण्याच्या टाक्या असतील, इतर अंतर्गत पाण्याची पाईपलाईन असेल, हे सर्व मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. टाक्यांची संख्या साधारणतः एक 30-32 पूर्ण झाल्या व बाकीच्या जे आहे तर येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती पण आहे व त्यातल्या बऱ्याच टाक्यातनं पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. मी आपल्याला या माध्यमातून विनंती करेल की माता भगिनींना देखील सांगेल की लवकरात लवकर येणाऱ्या 2 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा 2 दिवस आड होईल व दिवाळी आपली कायमस्वरूपी या दिवाळीपासून पाण्याचा प्रश्न आपल्या शहरामध्ये राहणार नाही. जसं कचऱ्याची गाडी 365 दिवस येते, LED लाईट 100% मॅक्झिमम सुरू आहे, तसेच रोडचा प्रश्न आपल्या शहरामध्ये राहिलेला नाही. मॅक्झिमम रोड हे चांगले झालेले आहेत, डिवायडरचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच धर्तीवरती की आपल्या संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न हा 100% मिटून जाईल हे मी आपल्याला या प्रसंगी नक्की सांगू इच्छितो. काही पहिल्यांदा प्रश्न असा आहे की पाणी 2 दिवस आड नाही आलं तर चालू, पण कमीत कमी प्रशासनानं आंघोळीची गोळी ही काढावी. बरोबर आहे. हा एक प्रश्न बरोबर आहे. आंघोळीची गोळी म्हणतो आपण, हा एक विनोदाचा भाग आहे. परंतु जो काय नागरिकांना मी सांगितलं ना, जे 99% काम झालेले आहे, सिमेंट कॉन्क्रीट रोड असतील, LED लाईट असेल, कचऱ्याची गाडी 365 दिवस संपूर्ण शहरामध्ये येते, डिवायडरचं काम मॅक्झिमम झालेलं आहे. त्याच्यासोबतच पाण्याचं काम देखील प्रत्येकाला माहिती आहे. पाण्याची पाईपलाईन किती व्यासाची आहे, काय आहे, किती कोटीचं टेंडर आहे, हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत माहीत झालेलं आहे. फक्त पाणी येणं हे महत्त्वाचं असल्याकारणानं मी परत एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये व त्याच्यानंतर दिवाळीपासून आपल्याला पाण्याचा प्रश्न जसा बाकी इतर प्रश्न नाही आहे, कचरा, रोड, ड्रेनेज लाईन मॅक्झिमम शहरातील 90% झालेली आहे. फक्त पाण्याचा प्रश्न आहे, तो देखील 100% या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये
कंप्लीट होईल व दीपावलीनंतर आपली ही दीपावली व इथून पुढच्या सगळ्या दीपावळ्या पाण्यासाठी एकदम गोड राहील हे मी या प्रसंगी सांगतो.